नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये एक अतिशय महत्त्वाची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 17-18 दिवसापासून पाऊस नाही. सतत ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून ऊन चांगले तापत आहे आणि दिवसेंदिवस जमिनीतून ओल कमी होत आहे. त्यात सोयाबीन पीक सध्या फुलोरा, चलप आणि काही ठिकाणी शेंगा लागलेल्या अवस्थेत आहे आणि याच काळात किडीचा प्रादुर्भावही काही शेतामध्ये दिसत आहे. मग शेतकऱ्यांसमोर प्रश्न असा आहे, आता फवारणी करावी का, पाणी द्यावे का, फवारणीचा खर्च वाढवत राहतच का, की काही दिवस थांबायचे, असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, समस्या आहे आणि वातावरणही आहे शेतकरी मित्रांनो. मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय प्राधान्य करावे, अगदी सोप्या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये पाहूया शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, हे माझं हुतुतू प्रभाकर अंकुर सोयाबीन आहे. म्हणजे 5 एकराचा प्लॉट आहे. तुम्हाला सोयाबीन वाढलेलं दिसेल आणि गवतही दिसेल, वाढलेलं गांजर गवतही दिसेल. पण जिथला कचरा आहे आपल्या सोयाबीन पिकामध्ये तिथलं सोयाबीनची वाढ पण झालेली आहे. तर आता माझं हे सोयाबीन पीक 57 दिवसाचा कालावधी झालेला आहे शेतकरी मित्रांनो. बघा सध्याची परिस्थिती पिकाची कशी आहे शेतकरी मित्रांनो. सध्या तीन गोष्टी एकाच वेळी घडत आहे. पहिली गोष्ट म्हणजे पावसाचा खंड. बघा पाऊस नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ढगाळ वातावरण. बघा आता ही ढगाळ वातावरण आहे. वातावरणामुळे हवामानात सतत बदल होत आहे. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची म्हणजे गोष्ट शेतकरी मित्रांनो, जमिनीमध्ये ओल कमी आहे. बघा जमिनीमध्ये ओल कमी आहे. सोयाबीन फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत असताना पिकाला उपलब्ध ओलावा महत्त्वाचा असतो शेतकरी मित्रांनो. जसं आपलं पीक आता 57 दिवसाचा कालावधी झालेला आहे. तर बघा हे बघा 57 दिवसाचा कालावधी झालेला आहे. तर बघा फूल, काही प्रमाणात फूल आहे दुक्कट आणि शेंग अवस्था, चलप अवस्था आहे. या परिस्थितीमध्ये म्हणून फक्त किडीचा विचार न करता शेतकरी मित्रांनो, संपूर्ण पिकाची परिस्थिती काय आहे हे बघणे खूप महत्त्वाचं आहे. आता सर्वात आधी शेतकरी मित्रांनो, आपण शेतामध्ये आल्यानंतर अशी जर परिस्थिती असली तर सर्वात आधी शेतकऱ्यांनी काय करावे. माझ्या मते बघा सध्या पहिला प्रश्न असा असायला पाहिजे शेतकऱ्यांचा, माझ्या शेतात अजून किती ओलावा आहे. बघा शेतात येऊन सध्या परिस्थिती कशी आहे. 15, 17, 18 दिवस झाली पाऊस नाही. जमिनीमध्ये ओलावा तपासावा. वरची वर जमीन कोरडी दिसते म्हणून निर्णय घेऊ नका शेतकरी मित्रांनो. शेतातील काही ठिकाणी 4 ते 6 खोलीपर्यंत माती तपासावी गड्डा करून. मातीमध्ये पुरेसा ओलावा असला की झाडाची पाने सकाळी तर्जेदार दिसतात का, दुपारी पाने कसे दिसतात, फुलगड वाढत आहे का. सोयाबीन पिकाची फुलगड पाहायची शेतकरी मित्रांनो. सोयाबीन पिकाची फुलगड पाहायची, गड आहे का, पीक पाण्याचा ताणाची लक्षणे दाखवत आहे का, हे निरीक्षण करा शेतकरी मित्रांनो. जर सिंचनाची सुविधा असेल आणि जमिनीत उपलब्ध ओलावा खरोखरच असेल तुमच्या शेतामध्ये, तर पिकाची अवस्था आणि जमिनीचा प्रकारानुसार संरचनात्मक पाणी देण्याचा निर्णय घ्यावा. तेव्हाच पाणी देण्याचा निर्णय घ्यावा शेतकरी मित्रांनो. आता आपल्याजवळ पाणी आहे म्हणून भरपूर पाणी देणे योग्य नाही. उद्देश हाच असायला पाहिजे. आपला उद्देश एक ठेवा शेतकरी मित्रांनो, ओलावा टिकवणे आणि पाणी साचणे नाही, हाच एक उद्देश असला पाहिजे आपला. आता बघूया शेतकरी मित्रांनो, अशा परिस्थितीत
किडीचा प्रादुर्भाव सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांसाठी. सध्या काही भागामध्ये किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, कीड दिसली म्हणजे लगेच फवारणी करायचा हा नियम नाही. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम कीड कोणती आहे हे ओळखा. आपल्या सोयाबीन पिकावर पान खाणारी अळी आहे का? शेंग किंवा फुलाचे नुकसान होत आहे का? बघा, शेंग पाहाची, शेंगाचे चलपगडाचे याचे नुकसान होत आहे का? खोडावर किंवा पानाच्या खाली, खोडावर किंवा पानाच्या खाली नुकसान किती आहे हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो. हे बघणे खूप महत्त्वाचे आहे. बघा, असं आहे माझं सोयाबीन शेतकरी मित्रांनो. मग आता शेतात आपण निरीक्षण करतो. आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. निरीक्षण झाल्यानंतर शेतात निरीक्षण कसे करायचे? बघा, आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. शेतात फक्त बांधावर उभे राहून निरीक्षण करू नका. शेतात बघा शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी म्हणजे सोयाबीन खूप वाढला आहे बा, भीती आहे, साहजिकच आहे, भीती वाटते. पण एक हिम्मत करून शेतात मध्यभागी येऊन शेतातलं सोयाबीनचं निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो. शेताच्या वेगवेगळ्या भागात जाणे, किमान 5-10 ठिकाणी झाडे तपासणे, काही झाडे हाताने हलवणे. शेतकरी मित्रांनो, जर हाताने हलवले, आपल्याला काही अड्या, उंट अड्या काही खाली पडताना दिसतात का? जर जास्त प्रमाण असेल तर शिफारशीनुसार फवारणी करावी शेतकरी मित्रांनो. पानाच्या खालच्या बाजूला पहा, फुले आणि शेंगा तपासा शेतकरी मित्रांनो. कीड आहे की फक्त एखादी दुसरी कीड दिसली आहे यामध्ये फरक करा शेतकरी मित्रांनो. कारण कसं आहे, अनावश्यक खर्च वाढतो आणि उपयुक्त कीटकांवरही परिणाम होऊ शकतो. आता बघा, ढगाळ वातावरण आहे. बघा, ढगाळ वातावरण आहे, बऱ्याचशा ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, पाऊस नाही आहे. आता दुसरा मोठा प्रश्न आहे, ढगाळ वातावरण आहे तर फवारणी करावी का? शेतकऱ्यांच्या मनात हे आहे, फक्त ढगाळ आहे म्हणून फवारणी करायची किंवा करू नये असा सरळ नियम नाही आहे शेतकरी मित्रांनो. फवारणीपूर्वी हवामानाचा अंदाज पहा. पाऊस येण्याची शक्यता आहे का? पुढील काही दिवसात किंवा समोर पाऊस येण्याची शक्यता आहे का? हे तपासणे फार महत्त्वाचे आहे. आणि पानावर जर सकाळी दवबिंदू दिसत असेल, फवारणीनंतर औषधाला पुरेसा वेळ मिळणार आहे का? वारा किती आहे आपल्या शेतामध्ये, आपल्या परिसरात, हे पाहणे आवश्यक आहे फवारणीसाठी. या परिस्थितीमध्ये, या सोयाबीन या कालावधीमध्ये असताना फवारणी जर आपल्याला करायची असेल ना शेतकरी मित्रांनो, पिकाची पाने कोरडी पाहिजे. हे सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे. आता खर्च कमी करण्यासाठी काय करावे लागेल? बघा शेतकरी मित्रांनो, सध्या सर्वात मोठी चिंता आहे शेतकरी मित्रांनो, आता सर्वात मोठी चिंता आहे शेतकऱ्यांसमोर. दिवसेंदिवस खर्च वाढत आहे. एक फवारणी झाली, काही दिवसांनी दुसरी फवारणी, मग कीड दिसली म्हणून तिसरी फवारणी. पण प्रत्येक फवारणीमुळे उत्पादन वाढेल असे नाही शेतकरी मित्रांनो. म्हणून आता एक नियम लक्षात ठेवा. बघा, निरीक्षण, किडीची खात्री, प्रादुर्भावाचे मूल्यांकन, योग्य उपाय, नंतरच त्यावर फवारणी. यामुळे अनावश्यक फवारणी कमी करण्यास मदत होऊ शकते शेतकरी मित्रांनो. आता शेतकऱ्यांसाठी क्रम कसा असायला पाहिजे? बघा, पहिले जमिनीतील ओलावा तपासा शेतकरी मित्रांनो. जमिनीत किती ओलावा आहे, आपल्या या जमिनीत किती ओलावा आहे हे तपासणे फार आवश्यक आहे. दुसरे, पीक पाण्याचा तहान सहन होत आहे का, किंवा पाण्याचा ताण दिसत आहे का आपल्या पिकावर, हे पाहणे महत्त्वाचे आहे. तिसरे, किडीचा प्रादुर्भाव रोगाचा किती
अवस्था गाठलेली आहे हे ओळखणे महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो. चौथे, किडीचे नुकसान किती आहे? मी हा मुद्दा सांगितला. पाचवे, रोगाचे लक्षणे आहेत का ते पहा. आणि सहावे, हवामान पाहूनच फवारणीचा निर्णय घ्या शेतकरी मित्रांनो. फक्त काय आहे शेतकरी मित्रांनो, बघा, फक्त खर्च होत आहे म्हणून फवारणी करू नका आणि फवारणीचा खर्च वाचवण्यासाठी पिकाचा आवश्यक ओलावा गमावू नका शेतकरी मित्रांनो. बघा शेतकरी मित्रांनो, या परिस्थितीत जर आपण अशा पद्धतीने काळजी घेतली नक्कीच आपला खर्चही कमी होईल आणि पीकही व्यवस्थित राहील शेतकरी मित्रांनो. बघा, आजची परिस्थिती कशी आहे, वेगळी आहे शेतकरी मित्रांनो. एकीकडे किडीचा दबाव आहे, दुसरीकडे पाऊस नाही आणि ढगाळ वातावरण आहे शेतकरी मित्रांनो. ढगाळ वातावरण आहे आणि जमिनीतील ओल दिवसेंदिवस कमी होत आहे. म्हणून एकाच समस्येवर उपाय करताना दुसरी समस्या निर्माण होणार नाही याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. किडीच्या भीतीने सतत फवारणी करू नका आणि पाणी आहे म्हणून गरजेपेक्षा जास्त पाणी देऊ नका. आपल्या शेताची अवस्था पाहून निर्णय घ्या शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, सध्या सोयाबीनमध्ये फुलोरा आणि शेंगा लागण्याची अवस्था असल्यामुळे पुढील काही दिवसामध्ये व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक शेताची जमीन, ओलावा, पीक अवस्था आणि किडीचा प्रादुर्भाव वेगळा असतो. म्हणून सगळ्या शेतासाठी एकच फवारणी किंवा एकच उपाय योग्य असेलच असे नाही शेतकरी मित्रांनो. तुमच्या शेतात काय परिस्थिती आहे त्याचे निरीक्षण करा आणि त्यानुसार निर्णय घ्या. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित वाटला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला आपली माती आपले लोकला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.